श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. अधिक मास 17 मे पासून चालू होत आहे. अधिक मास तो असणार आहे 15 जूनपर्यंत. तर या अधिक मासामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, कोणत्या गोष्टीचे पालन करायचे आहे किंवा असे कोणते उपाय केले की आपल्या घरी माता लक्ष्मीचा वास राहील. अधिक मास हा श्रीकृष्णांना समर्पित आहे. अधिक म्हणजे अजून जास्त, आणि ह्या मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तर अधिक महिन्यामध्ये प्रत्येक आईने, प्रत्येक मुलीने किंवा घरातील प्रत्येकाने काही गोष्टी करायच्या आहेत, जेणेकरून आपलं जे फळ असतं, आपलं जे पुण्य आहे ते अधिक होतं, म्हणजे डबल होतं, प्लसमध्ये होत असतं. तर ह्या महिन्याचा आपण पुरेपूर असा वापर करून घेतला पाहिजे. करायचं काय आहे, एक तर तुम्हाला अधिक मास हा जो आहे तो खूप छान आणि 3 वर्षानंतर येतो, आणि यावर्षी तो आलेला आहे. तर 3 वर्षानंतर जर आपल्याला पुण्य किंवा अधिक परिश्रम, अधिक म्हणतात ना भाग्य जर कमवायचं असेल, तर ह्या महिन्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यात पहिला, प्रत्येक आईने किंवा प्रत्येक घरातील व्यक्तीने एक दिवा तुळशीपाशी किंवा भगवान विष्णूपाशी प्रज्वलित करायचा आहे. असं म्हणतात की अधिक महिन्यामध्ये एक दिवा जरी तुम्ही प्रज्वलित केला तरी त्याचं फळ पूर्ण वर्षाचे दिवे जेव्हा प्रज्वलित करतो त्याच्याप्रमाणेच भेटतं. त्याचप्रमाणे जवळच असलेल्या मंदिरात जाऊन तुम्हाला दिवे दान करायचे आहेत. रोज जर तुम्हाला जमत नसेल तरी तुम्ही महिन्यातून एकदा जा, म्हणजे अधिक महिन्यातून कधीही जा आणि दिवे जवळच असलेल्या मंदिरात, पिंपळाचं झाड आहे त्या ठिकाणी जाऊन दिवे दान करा. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त करून अन्नदान करा. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये आपल्या आईला घरी बोलवा, सुवासिनीला घरी बोलवा, तिची ओटी भरा, तिला जेवायला घाला. आईचा किंवा सौभाग्यवतीचा आशीर्वाद लाभणे हे खूप छान असतं, कारण की त्याचा बेनिफिट हा खरोखरच त्या मातेचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद हे आपल्या पुण्यामध्ये भर पडत असते. त्याचप्रमाणे अधिक महिन्यामध्ये तुम्हाला ज्या उपयोगी वस्तू आहेत त्या गरजूंना दान करा, गरजूंची मदत करा. म्हणतात ना की जेवढं तुम्ही दान कराल तेवढं पुण्य तुमच्यामध्ये येईल, आणि निस्वार्थपणे दान करत राहा. या महिन्यामध्ये तुम्हाला चांदीच्या काही गोष्टी आहेत, म्हणजे आपण सौभाग्याचं लेणं जे म्हणतो, बायकांच्या पायामध्ये असलेली जोडवी, खरंच म्हणजे खूप कोल्हापूर साईडला किंवा सातारा साईडला तुम्ही बघितलं तर अधिक महिन्यामध्ये ह्या चांदीच्या जोड्या ज्या असतात ना त्या घेतल्या जातात. त्याच्यामध्ये पण कारण काय, जोडवी हे सौभाग्याचं लेणं आहे, आणि अधिक महिन्यामध्ये जर तुम्ही जोडवी खरेदी करून पायात घातली, आपल्या अंगठात घातली, तर त्याच्याने आपल्या सौभाग्यामध्ये सुद्धा, म्हणजे सौभाग्याच्या आयुष्यासाठी आपल्याला जास्त बेनिफिट भेटतो. तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत. तर या अधिक महिन्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा. उपास करायला जमत असेल तर उपास नक्की करा. अन्नदान करा, इतर गरजू लोकांना मदत करा, जोडवी विकत घ्या, आपल्या आईला घरी बोलवून तिची ओटी भरा, तिला चांगली जेवण वगैरे करायला घाला. खूप छोट्या गोष्टी आहेत पण याचा बेनिफिट खूप होतो. दिवा प्रज्वलित करा आपल्या घरामध्ये. रोज अखंड दिवा प्रज्वलित करायला जमत असेल तर अखंड दिवा करा. नसेल जमत तर संध्याकाळी किंवा सकाळी तुळशी मातेजवळ, भगवान विष्णूजवळ दिवा प्रज्वलित करा. या पूर्ण अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूची जेवढी सेवा करता येईल तेवढी करा. ओम वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करा. विष्णू सहस्रनामाचं पठण करा, आणि नक्की याचा बेनिफिट करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव.